माझ्या नशिबात काय एवढं काम माहीत नाही की लोक मलाच पकडतात सेल टॅक्सवाले। याच्यावरती लिहिलेलं आहे चेकपोस्ट। निघायचं बरोबर चेन्नईमधनं डायरेक्ट जायचं हैदराबादला। पासून ते ओंगलपर्यंत अजिबात इथे खायची काहीच व्यवस्था नाही आहे भाऊ। कोण असं बोलला नाही पाहिजे की साऊथमध्ये आला आणि इडलीने खाल्ली, असं कधी झालंय का? साहेबांनी आपल्याला थांबवलंय, हे सेल टॅक्सचे ऑफिसर आहेत। बजरंगबलीची एवढी मोठी मूर्ती मी पहिल्यांदा बघितली आंध्रामध्ये। 800 रुपयासाठी या लोकांनी स्वतःला विकला। तेलंगणावरती पिक्चर निघेल आणि त्या पिक्चरचा हिरो मी असेल। मी कुठे आलोय मलाच माहित नाही भाऊ। नियम पाळतील तर हैदराबादची एकही सुद्धा गाडी बघा नियम पाळत नाही। युसुफ भाई परफ्यूम लय फेमस आहे हैदराबादचा। तर भावांनो आपली ट्रिप आता आपण स्टार्ट करतो। हे बघा आपले पेपर सुद्धा आलेले आहेत आणि आपल्याला इथनं निघायचं आहे बरोबर चेन्नईमधनं डायरेक्ट जायचं हैदराबादला। हैदराबादला कुठला लोकेशन मला माहीत नाही डायरेक्टली। आता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करतोय। 750 किलोमीटरचा आपला जो प्रवास आहे इथनं आपण आणि मुंबईतनं आलेलो बरोबर चेन्नईमध्ये 1400 किलोमीटर आणि इथून बरोबर 750 डायरेक्टली हैदराबाद तेलंगणा। तर आपल्या टीपी सुद्धा काढायची, पण आपली आंध्राची टीपी आहे आणि तामिळनाडूची सुद्धा आपली टीपी आहे। तर त्याच्यामुळे आपण GST नंबर वगैरे सगळा चेक केलेला आहे। मला माहिती आहे ना प्रॉब्लेम अशी भरपूर होतात, त्याच्यामुळे आधीच आपण सगळं चेक कवर करून घेतोय। तर मग आपल्या प्रवासाला सुरुवात करते। ही सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि संपूर्ण डिटेल्स मी तुम्हाला जेवढा खर्च झालेला आहे ह्या ट्रिपच्या एंडिंगला तुम्हाला मी सगळं सांगेल। तर चला मग आपण या प्रवासाला सुरुवात करूया। या साईडची जी विंडो आहे ना ती आपल्या दोन्ही सुद्धा ओपन ठेवायची, ही सुद्धा आणि ही सुद्धा। कारण का माहिती आहे चेन्नईमध्ये पाऊस अजिबात नाही, तर खूप म्हणजे खूप गरम होते। साईनाथ महाराज की जय, स्वामी समर्थ महाराज की जय। 1300 वजन बरोबर आहे आपल्या गाडीमध्ये। पहिला बाहेर पडूया। नियम पाहिजे तर चेन्नईसारखे कुठलाही पोलीसवाला अजून सुद्धा मला एकाही ठिकाणी मला थांबवलेलं नाही। चेन्नईच्या अशा ठिकाणी मी प्रवास करतो तो आहे बरोबर VIP एरिया। हा बघा हा समोर आहे बरोबर गव्हर्नर ऑफिस आणि या ठिकाणी समोरच बरोबर जातो डायरेक्टली मरीना बीचच्या इथे जायला रस्ता आहे। बघायला गेला तर चेन्नईमध्ये खूप काही बघण्यासारखं आहे। आपण इथे थांबू शकत नाही, आपण आलोय काम करायला, तर इथे फिरायसाठी आलो असतो तर तुम्हाला सगळं दाखवलं असतं। तर जेवढा काय होते या प्रवासामध्ये तेवढा मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय। पाठीमागे आता जस्ट आपण माधवराम सोडला आणि आता वाजले जातं बरोबर संध्याकाळचे 6:15। त्याच्यामुळे आता हा अंधार पडायला चालू आलेला आहे। आणि बघा या बोर्डवरती लिहिलेलं आहे टाडा सरळ अंबत्तूर लेफ्ट साईडला। बघा इथे लेफ्ट साईडला अंबत्तूरला जायला रस्ता आहे आणि हा सरळ रस्ता डायरेक्टली आंध्र प्रदेशमध्ये जाईल। तर पुढे आपल्याला बॉर्डर सुद्धा लागेल, पण हा आता आपल्याला हायवे आता सोडायचा नाही अजिबात। समोर एवढा मोठा टोल आलेला आहे, पण हा टोल कुठला का माहीत नाही। याचा तुम्हाला जर कळत असेल त्याचं नाव तर मलाही माहिती आहे, तुम्हाला नाही समजणार। हे बघा आपली बरोबर टाकी बरोबर आता आपली टाकी बरोबर 5 पॉईंट आपण जी बरोबर टाकलेली कर्नाटक आणि तामिळनाडू बॉर्डरला। आणि आपण बघा आता बरोबर 500 रुपयाचा परत रिचार्ज करून ठेवलेला आहे। आता जस्ट केला 500 रुपयाचा। आपण 500 रुपयात पोचू की नाही बरोबर हैदराबादला। मला असं वाटते 750 किलोमीटर 500 रुपये बस झाले। बघा बिलसुद्धा आहे बघा जनरेट झाला। चला हा टोल देऊया मंडळींनो। ही बघा ही कुठेतरी एक चेकपोस्ट आली आहे, मॉड्रेन चेकपोस्ट। आता पुढे मला असं वाटते की आंध्रा लागेल। याच्यावरती लिहिलेलं आहे चेकपोस्ट। आपण ऑलरेडी आपण एकदम लिगली आहे। चेकपोस्ट बंद आहे, बरा झाला। आता आपला असं वजन 1300 किलो आहे। कधी काय माहिती आपली कंपनी सुद्धा आपल्याला लक्षात कधी पण खोटा बोलते की वजन कम आहे तुम लेके जाओ, पण काय पुढे आपल्याला वजन काय चेक करायची गरज नाही। आपण डायरेक्टली आता पुढे आपल्याला लागेल आंध्राची बॉर्डर लागेल आणि आता गेली आहे ती तामिळनाडूची बॉर्डर। चला आपण बघूया पहिला आंध्राची बॉर्डर कशी असते। सगळीकडे विचार करून नंतर माहिती पडला की मी आता बरोबर आहे ताडा बॉर्डरला, म्हणजे आता मी आता आंध्रामध्ये आलोय। पाठीमागे येते आता जो चेकपोस्ट सोडला ती होती तामिळनाडूची, आता मी आहे बरोबर आंध्रामध्ये। पण हिंदी बोलतात इथे प्रॉपर दुकानवाले तरी बाहेरच्या राज्यामध्ये बऱ्यापैकी इथे आंध्रामध्ये बोलला जाईल हिंदी। तर तामिळनाडूमध्ये तुम्हाला माहिती आहे बोलतच नाही, केरळामध्ये तर अजिबात बोलत नाही। आता आपण जस्ट जाऊन आलो केरळाची ट्रिप आता जस्ट मुंबईत खाली केली दहिसरमध्ये। आता ही आपल्या ट्रिप चालू झाली। चला मग जाऊयात डायरेक्टली। विजयवाडा 283, विशाखापट्टणम 618, भुवनेश्वर 1016 आणि कलकत्ता 1535। म्हणजे हा रस्ता डायरेक्टली कलकत्ता ना इकडे ना तिकडे। भाऊ आपल्याला काय इथनं कलकत्ताला जायचं नाही। हा जर कलकत्त्याची जर इथनं बुकिंग भेटली असती ऐकलं नसतं भाऊ, तुम्हाला माहिती आहे ना। आपण कुठेही जायला तयार आहे, कुठेही
जहाँ मनी वहाँ आपका धनी। स्काय व्यू रेस्टो लॉन्चिंग NS भाऊ, हा टोल आलाय आणि खूप टोल आहे ॲक्च्युली या रोडला। आतापर्यंत आपले 350 रुपये आता या टोलने जातील। आता पुढे आपल्याला लागेल बरोबर ओंगोल लागेल, त्याच्यानं मग आपल्याला पुढे जेवायचं सुद्धा, आपल्याला आराम सुद्धा करायचा आहे। भरपूर आपण किलोमीटर असं पण रनिंग कटिंग केलेलं आहे। चला हा टोल देऊया। तर बरोबर आपण हा टोल क्रॉस करून इथे थांबलोय। त्या टोलची बरोबर प्राइस गेली आपली 105 रुपये। नेल्लूर आपण सोडून भरपूर वेळ झालाय। आता पोचायला येऊ बरोबर डायरेक्टली ओंगोलला पोचायला येऊ। नेल्लूर पासून ते ओंगोलपर्यंत अजिबात इथे खायची काहीच व्यवस्था नाही आहे भाऊन। मी आता भरपूर वेळा हॉटेल वगैरे बघत होतो। आता वाजलेत आता बरोबर 11 वाजलेत आणि मी 9 वाजल्यापासून कंटिन्यू हॉटेल बघतोय। पण हायत हॉटेल पण ते राईट साईडला आणि ह्या साईडला कट अजिबात दिलेला नाही आहे, डायरेक्टली टोल होतीच कट आहे। तर हा बरोबर हायवे आहे, बरोबर डायरेक्टली चेन्नई कलकत्ता हायवे। तुला गेलो तिथे रेस्टॉरंट लिहिलं आहे पण तिथे ते फक्त नाव लिहिलं आहे, तिथे हॉटेल भेटेल काहीच नाही भाऊ। तर बघूया आता पुढे जाऊया। चला ओंगोल बायपास हे बघा, त्या साईडला बरोबर सिटी आहे, ती बरोबर सिटी आहे ओंगोल आणि पुन्हा आपल्याला बरोबर बायपासने आपल्याला आता बरोबर लेफ्ट टर्न मारायचं आहे। बघा किती वेळाने आपल्याला हा भेटला धाबा, इथे आतमध्ये आहे, राजस्थान धाबा आहे। पण बघूया इथे आतमध्ये जाऊन जेवण बिवण भेटे काय, इथं ट्राय करूया। जर जेवण बिवण असेल तर मग इथे आराम करूया, आता मग जाऊया पुढे समोर। चला या धाब्यावरती बरोबर आपण आलोय। बाबा रामदेव धाबा आहे, राजस्थानी सगळ्याचे इथे नाव लिहिलेले आहेत, सगळ्या महाराष्ट्राचं तर नाव लिहिलेलं आहे, पंजाबचं पण नाव लिहिलेलं आहे। पण इथे एक MH16 सुद्धा आहे, MH18 सुद्धा आहे, MH48 सुद्धा आणि आपली MH1। तर काय टेन्शन नाही। इथे त्याला सांगितलं आहे मी मला बरोबर 6:30ला उठव सकाळी। आता वाटत आता बरोबर 12:30 झालेत। थोडंसं जेवलो लिटल लाईट, पण 2 चपात्या खाल्ल्या आणि आता डायरेक्टली झोपायचा। उद्या डायरेक्ट सकाळी आपल्याला डायरेक्टली पहिला हैदराबादला तेलंगणामध्ये घुसायचा आणि पहिली आपली गाडी खाली करायची, मग डायरेक्ट सकाळी उठून करा। मग गुड नाईट, शिव सकाळ मित्रांनो, जय शिवराय। आता बरोबर वाजल्यात आता 6:30 वाजल्यात आणि आता आपल्या प्रवासाला निघायची सुरुवात झालेली आहे। मस्त फ्रेश वगैरे झालो, उठलेलो बरोबर 6:15, 15 मिनटं फटाफट सगळा रेडी केला। आता आलो बरोबर या धाब्यावरती, रात्रीसुद्धा ह्याच धाब्यावरती जेवलेलो आपण। रात्रीभरचा जो आपला जो प्रवास चेन्नईमधनं डायरेक्टली आपण ओंगोलला आलो आहे आणि इथनं आता परत जायचं डायरेक्टली हैदराबादला। आता इथनं किलोमीटर काय एवढा आम्हाला आहे माहीत नाही, तरी साधारण 400 किलोमीटर असेल। म्हणजे आपण चहा पिऊया। हां, चहा म्हटला की राजस्थानाची हायवेची आहे। तर चला मस्तपैकी आता नवीन दिवस नवीन प्रवास आपला आता चालू करायचा परत डायरेक्ट तेलंगणाला। पुढे जाऊन आपल्याला टीपी काढायची आहे। मला ते टीपीचा जो RTO म्हणजे चेकपोस्ट आहे तो मला बघत जावं लागेल। तर चला चहा पिऊन पटकन आपल्या प्रवासाला निघूया। चेन्नई कलकत्ता हायवे। चला आपण इथं थांबलो बरोबर बाजूलाच एकदम। चलो भाई वक्त आ गया है। हा बघा रस्ता सोडायचा आता हैदराबाद रोडला आपण आता लागतोय। हा जो रोड आहे तुम्हाला माहिती आहे, मगाशी मी तुम्हाला सांगितला हा कलकत्ता हायवे आहे। मारू आपण तो आपला डायरेक्ट लागेल हैदराबाद कलकत्ता हायवे। हा बघा आपण आता सर्व्हिस रोडला बाहेर पडलोय। आता इथून आपल्याला लेफ्ट मारायचा बरोबर 280 मीटरवरती। ते अंकल आहेत, अण्णा आहेत, त्यांना काय ते दिलं बिचारे हात बांधून आहेत, असे टोप घेतला हातात। मला असं एकदम वाईट वाटते। हे बघा आपण आता या हायवेला लागलेलं आहे। बघा ह्या हायवेचं नाव आहे बरोबर ब्रह्मदरा रेड्डी एक्सप्रेस हायवे। आंध्रामधनं प्रवास करताना मला एक समोरच बघा एक भव्य दिव्य मूर्ती दिसली, ती म्हणजे बजरंगबलीची। कमीत 50 फुटाची ही उंची असेल या बजरंगबली मूर्तीची आणि खूप छान अशी आणि अप्रतिम। आपल्याला पहिला टोल लागलाय या एक्सप्रेस हायवेचा, इलचिरू टोल प्लाझा। 76 रुपये टोल आहे। चला पहिला आपल्याला नाश्ता करायचा आहे, कारण रात्री फक्त 2 चपात्या खाल्लेल्या। हा चला भाऊ नो नाश्ता है इथे, काय बघूया। इधर आओ, क्या है नाश्ता, क्या है नाश्ता, क्या है ब्रेकफास्ट, क्या है? डोसा, इडली पूरी। इडली है ना? हाँ। ओके 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 ओके, इडली
इडली आहे याच्याकडे. आपण इथं नाश्ता चांगला करू. ड्रायव्हर सुद्धा भरपूर जण गाडीवर थांबलेले ते. चला पटकन नाश्ता करूया. ओके वेलकम. चला जाऊया नाश्ता करा. त्या भावाने आपलं चॅनल सबस्क्राईब केला. आधी आपण इथे थांबलोय नाश्ता करायला. हो हो 2 इडल्या स्पेशल. हा डाल दो चटणी. हां हां बसल्या बसल्या भाऊ असा नाश्ता काय म्हणता भाऊ साऊथ स्पेशल. मला ॲक्च्युली ना इडली ही आपण हाताने खायला ना मला मजा येते. चमचे साईडला काढूया कारण कसं आहे एक चमचे प्रत्येकाच्या तोंडात जाऊन येतात. पण आपला हात हा आपला जगन्नाथ असतो तुम्हाला माहिती आहे ना. पहिले ग्रेव्ही पिया. ओके डन. हा सगळं मिक्स आहे याच्यामध्ये. मंडळींनो आता आपण इथं मस्त की नाश्ता दाबून केलेला आहे. म्हणजे बघा या ठिकाणी आपण बसलेलो. आपली इथे गाडी लावली पार्किंगला. आपण यांना विचारू इथलं लोकेशन कुठलं आहे कारण आपल्या इथला काय एवढं आपल्याला माहीत नाही. तर इथे जे त्यांचे ओनर आहेत. सर जी नमस्कार. नमस्ते सर. बढ़िया. इधर का लोकेशन क्या है? ये डिस्ट्रिक्ट का नाम क्या? डिस्ट्रिक्ट पलना डिस्ट्रिक्ट. पलना डिस्ट्रिक्ट. और अभी जो आगे बॉर्डर आएगा वो कितना किलोमीटर है? बॉर्डर आएगा 80 किलोमीटर. 80 किलोमीटर. बॉर्डर का नाम क्या है? बॉर्डर पुंदुगला. उंडुगला. पुंदुगला. अच्छा. और ये अभी जो मैंने हाईवे कौन सा है? हाईवे कौन सा है? अड्रोड टू सल्लापुल्ला. अच्छा. हैदराबाद चेन्नई. चेन्नई ये हाईवे. ओके 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 बहुत बढ़िया था. इडली दो एकदम बेस्ट आहे एकदम. चलो थँक्यू सो मच. चलो या दादाने आपला सबस्क्रायबर केलेला आहे. थँक्यू सो मच. चलो तर चला आपल्या प्रवासाला निघूया तर परत डायरेक्टली आपल्या स्पॉटवरती. आता कुठे थांबायचं ना कारण 2 प्लेट इडली खाल्लेली ऑलरेडी. आता काय थांबायची गरज नाही. चला नाश्ता करू. आपण निघालो आता डायरेक्टली पोहोचलो बरोबर बायपासला. कोंडा मांडू हा बायपास आहे. आता हा डायरेक्टली आपल्याला हायवे लागला आहे. आणि ही व्हिडिओ थोडीशी मोठी होणार आहे कारण ह्याच्यामध्ये आपण सगळं कवर करणार आहे. चेन्नई प्लस हैदराबाद 750 किलोमीटरचा प्रवास आहे. तर आता ऑलमोस्ट आपण आता अर्धा आलेलो आहे बघा. हा डायरेक्टली बायपासमधून आपण बाहेर पडलो आहे. मी आता बरोबर आहे आंध्र प्रदेशचा शेवटचा गाव तो म्हणजे श्रीनगर. काश्मीरचा नाही श्रीनगर आंध्र प्रदेशचा. तर पहिला बॉर्डरला जाऊया. शेमध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला आहे. मला पकडलं गेलं इथे. माझ्या नशिबात काय एवढं काम माहीत नाही की लोक मलाच पकडतात सेल टॅक्सवाले. हे बघा पाठीमागे तुम्हाला गाड्या दिसत आहेत. या ठिकाणी आपल्याला थांबवलं आहे. आता इथेच होतं मी. अजून बॉर्डर भरपूर लांब आहे आणि या शाळेच्या इथे मला थांबवलेलं आहे. काय माहीत ना आता काय होईल. पेपरावरती काहीतरी मला असं वाटते बॉक्स काहीतरी GST नंबर प्रमाणे बॉक्स जास्त आहे. तर तो तेच बोलतो आहे की मी पहिला बॉक्स ओपन करून बघणार. बघूया आता चेक करूया काय बोलतात. आपण आता बरोबर आंध्रा बॉर्डरला आहे आणि ह्या साहेबांनी आपल्याला थांबवलं आहे. ये सेल टैक्स ऑफिसर है. नहीं वीडियो कॉल है. नहीं वीडियो कॉल नहीं. ऐसे मतलब मेरे लिए दिखाता है. क्या करना है? मैं बात कर सकती हूँ. बोलो ऐसे ही बात करो. हेलो. हाँ मेरे को सुना ना उनका वॉइस है. नहीं वो वॉइस नहीं. आप बोलो खाली. ये आंध्रा बॉर्डर है ना. अच्छा. समोर गाडी दिसते आहे. त्या गाडीने आपली गाडी अडवली आहे. ही आहे सेल टॅक्सची गाडी आणि आपले तर पेपर चेक होत आहेत. तर थोडाफार काहीतरी मला असं वाटतं 19-20 काहीतरी प्रॉब्लेम आहे. बोलत होता की इसमें 1 बॉक्स 2 बॉक्स ज़्यादा आहे. आणि आताही आपल्या गाडीमध्ये एक ऑफिसर शिरलेला आहे. तो चेक करतोय बॉक्स किती आहे. बघूया आता काय होते. मी पहिल्यांदा या मार्गाने चाललो आहे आणि चालू आहे. आपले सगळे पूर्ण मटेरियल आहे तो सगळे चेकिंग करतोय खोलून सगळे. अर्धा पाऊण तास झाला आपल्याला. समोर त्यांची गाडी आहे. काय माहित आता काय होईल काय माहित समजत ना आता. भाऊ हे बघा पेपर भेटले आहेत. फक्त 800 रुपयामध्ये मांडवली झाली. 800 रुपयासाठी या लोकांनी स्वतःला विकला. विचार करा. माझे बघायचे फुकटचे 2-2.5 तास माझे फुकटचे गेले तिथे आणि 800 रुपयासाठी आंध्र प्रदेशचा जो सेल टॅक्स ऑफिसर आहे ते विचार करा विकला गेला आहे फक्त ह्या पेपरामुळे. काय माहिती ॲक्च्युली हे परफेक्ट आहे. मला बोलत होते की दादा माल अपना ये बिल्कुल सही है लेकिन वो लोग सुनेंगे नहीं. कुछ तो उसको दे के निकल. बोले मेरे को कुछ नहीं है. आपको पैसा देना है. मैं भरूंगा नहीं मेरा पैसा. मेरे जेब का पैसा आपको देना है. तर त्याला द्यायला लागली. तर
काय अशी माणसं आपल्याला भेटतात. तुम्ही सुद्धा या गोष्टी शिकले पाहिजे. जर तुम्ही आपला हा प्रवास करत असाल तर, म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये असाल तर. प्रवासामध्ये पाणी सुद्धा कमी पडतो. तीच गोष्ट या प्रवासामध्ये हे सेल टॅक्स ऑफिसर सुद्धा कमी पडतात, लक्षात ठेवा. चला आता इथून निघूया, डायरेक्टली आपल्या हैदराबादला जाऊया. आता पुढे बरोबर अर्धा किलोमीटरवरती हैदराबादची बॉर्डर आहे, म्हणजे तेलंगणाची बॉर्डर आहे. तिथे सुद्धा आपल्याला जाऊन टीपी काढायची आहेत. त्यासाठी मी हे बघा 800 रुपये सुट्टे करून घेतलेत. तिथे ऑनलाईन चालत नाही, तिथे सगळे ऑफलाईन ही अमाऊंट काढावं लागते. चला तर टीपी वाल्याकडे जाऊया. नाही तर तुम्ही बोलाल की टीपी नाही काढली आणि डायरेक्ट आतमध्ये गेल्यानंतर परत पकडला, असं नको व्हायला. चला आतमध्ये जाऊया. ही बघा, ही आहे नदी. तुम्हाला मगाशी बोललो मी, या नदीच्या बरोबर मध्ये जो ब्रिज आहे त्या ब्रिजवरती बॉर्डर संपते, म्हणजे आंध्र प्रदेश हा स्टेट संपतो. आता पुढे आपल्याला लागेल तेलंगणा बॉर्डर. आता बरोबर आहे आपण तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या बॉर्डरच्या बरोबर मध्ये, आणि आपल्याला बरोबर तर पुढे लागेल बरोबर तेलंगणाची बॉर्डर. तिथे आपल्याला टीपी काढायची आहे, म्हणजे परमिट टॅक्स काढायचा आहे. हे बघा इथे लिहिलं तेलंगणा स्टेट वेलकम. भाऊ म्हणजे आपल्या 5व्या स्टेटमध्ये आपण आपला प्रवेश झालेला आहे. जय भाऊ तेलंगणाची बॉर्डर कधी बघितली आहे? मी सुद्धा फर्स्ट टाइम आलो या बॉर्डरमधनं. चला आपण आता इथनं एंट्री हे करूया, टीपी काढूया. चला हे बघा, ओ हो तेलंगणा वडापल्ली. या चेकपोस्टचं नाव वडापल्ली. हे बघा इथे लिहिलं आहे वडापल्ली चेकपोस्ट. भेटलेलं आहे फायनली. पण हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी खरं सांगतो तेलंगणावरती पिक्चर निघेल आणि त्या पिक्चरचा हिरो मी असेल. कारण भाऊ ह्या प्रोसेससाठी खूप वेळ लागला मला इथे. आणि ह्या जर 3 टनाच्या वरती जर तुमची गाडी असेल आणि जर तुम्ही तेलंगणाच्या आतमध्ये असाल तर तुमचं 5 वर्ष परमिट लेटर वगैरे सगळं काय मी आता सगळं माझ्या एजंटला फोन केला आणि डायरेक्टली सगळं त्याला ऑनलाईन मागवलं. तेव्हा ही टीपी माझ्याकडे आता आली. बरोबर इथे लिहिले बघा तेलंगणा. आणि 700 रुपये आपले घेतलेलं बरोबर 7 दिवसाचे. 7 दिवसात आपल्याला इथं बाहेर पडायचं आहे. आणि इथे आतमध्ये आलो, बॉर्डरमध्ये चेकपोस्टमध्ये एंट्री केली आणि परत आपल्याला कोणी पकडलं माहिती, पकडलेला अडवलेला आणि त्याला पेपर सुद्धा दाखवले. ते बघा त्या साईडला बसले, ती गाडी आहे स्विफ्ट डिझायर, ती आहे बरोबर सेल टॅक्सची. भाऊ खेल अभी बाकी है, अभी पिक्चर ही रिलीज नहीं हुआ है तो क्या करेगा. तो चलो पिक्चर रिलीज करते डायरेक्टली तेलंगणाचा. चला निघूया. आपलं सगळं फायनली ओके झालेलं आहे. आता तेलंगणाचा प्रवास करू शकतो. तेलंगणामध्ये एंट्री केली भाऊ, ते सुद्धा खूप कष्ट करून, आणि त्या कष्टाचा फळ मला भेटेल. चला नागार्जुना नगर हैदराबाद. दर्शन करा, दर्शन बजरंग बलीचे. बजरंग बलीचं मंदिर ते सुद्धा सफेद. आंध्रामध्ये मी भरपूर सारे बघितले बजरंग बलीचे मूर्त्या, मोठमोठ्या. ते पण हो ना. बघा तेलंगणामधला पहिला टोल लागलेला आहे. या टोलचं नाव बरोबर मडुगुल्ला पेल्ली. 77 रुपये टोल आहे बघा. आपण आतापर्यंत 100 रुपयाचा रिचार्ज करून ठेवलेला. किती रुपये राहिलेत का मला माहीत नाही. 800 मधले टोटली ओव्हरऑल जो आपला खर्च होणार आहे, जो मुंबईतनं निघालो या 5 स्टेटमधनं आपण जो जर्नी केली आहे त्याचा जो सगळा हिशोब तुम्हाला मी आता पोचल्यानंतर जेव्हा आपली गाडी खाली होईल तेलंगणामध्ये हैदराबादमध्ये. बाबा हे बघा, हे बघा, हे बघा. ह्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे डॅश कॅम. तर आपण एक ऑलमोस्ट आपण मागवलेलाच आहे, तर ती सुद्धा तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल. हो 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 हो. कोणता मागवला आहे आणि किती रुपयाचा आहे ते सगळं तुम्हाला मी त्या डॅश कॅमच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी सगळं शेअर करेलच. त्याच्यामध्ये काय काय फीचर्स आहेत. आपल्याला इथून आपल्याला लेफ्ट टर्न मारायचं आहे आणि हा लागलेला आहे आपल्याला नॅशनल हायवे 65. लेफ्ट साईडला गेलो तर हैदराबाद, राईट साईडला गेलो तर विजयवाडा. तर आपल्याला राईट साईडला जायचं नाही, इथून हा बघा लेफ्ट टर्न मारायचा आहे नॅशनल हायवे 65. इथून हा लेफ्ट टर्न मारला की डायरेक्टली आपण हैदराबादच्या दिशेला आपण जाऊ डायरेक्टली सिटीमध्ये. खूप मोठा असं पण हायवे. बघा आपला किलोमीटर राहिला फक्त 89, म्हणजे 90 किलोमीटर राहिलेलं आहे. चला आपला बरोबर 4:15चा टाईम दाखवतो तिकडे पोहोचायचा. 6 लेन हायवे, या साईडला 3 पदरी, त्या साईडला 3 पदरी, म्हणजेच 65 नॅशनल हायवे हा.
फायनली आपला लोकेशन आता येतच आहे बघा. हा रिंग रोड आहे. हा जो वरती तुम्हाला जो ब्रिज दिसतोय तो ब्रिज आहे या हैदराबादचा रिंग रोड. संपूर्ण हा गोल फिरून हा हैदराबादला हा रिंग रोड आहे. आणि आपला आता लोकेशन बरोबर राहिलेलं आहे 25 किलोमीटर. तुम्हाला माहिती आहे एक आनंदाची बातमी म्हणजे माझ्यासाठी माझे पैसे या ट्रिपला भावनो 5,000 रुपये वाचले. मला दाखवतो कसे हे बघा. आता ही लाईट लागली आहे, आत्ता ब्लिंक चालू झाली आहे आणि आपण डिझेल टाकलेला बरोबर कर्नाटक जिओच्या पंपात बरोबर टाकलेला 3400 रुपयाचं काहीतरी फुल केलेली आपण गाडी. त्या 3400 मध्ये ती गाडी बॉर्डरवरनं चेन्नईत गेली. चेन्नईतवरनं आता हैदराबादमध्ये पोहोचली आणि बरोबर तुम्हाला मी डिझेलचं तुम्हाला मी सांगितलेलं किती आपण डिझेल टाकलंय ते. तरी सुद्धा आता आपण या संपूर्ण 2-3 टँकने आपण डिझेल टाकलाय. त्याची सगळी तुम्हाला मी खर्च किती झाला ते तुम्हाला सगळं सांगणार. चला तर आपण या लोकेशनला पोहोचतोय. आपण डायरेक्टली आता आपल्या लोकेशनला जाऊया. हैदराबादच्या या सिटीमध्ये युसुफ भाई परफ्यूम या मोठा मॉल आहे. त्या मॉलमध्ये आपल्याला गाडी खाली करायची आहे. एवढ्या मोठमोठ्या राज्यामध्ये मी प्रवास करून झालो आहे आणि फक्त हैदराबादमध्ये असे नियम हे पाळत नाहीत. कारण कसेही चालतात. हे बघा ट्रॅफिकचे नियम फक्त एकाच स्टेटमध्ये पाळतात, ते सुद्धा केरळामध्ये. हे बघा हे सुद्धा आपण मस्त की या देवाचं दर्शन केला. भाऊ काय आहे हैदराबादचा मी काय ओळखलाच नाही. आणि मी कुठे आलोय मलाच माहित नाही. फक्त आपलं लोकेशन राहिलं फक्त 5 किलोमीटर. लोकेशन आपला आलेला आहे फायनली. बरोबर 2100 किलोमीटरची आपली ही ट्रिप आहे आणि आता ही आपली ते बरोबर कंप्लीट होते. बघा आपल्याला ह्या 3ऱ्या बिल्डिंगच्या इथे आपल्याला गाडी खाली करायची आहे. हो बघा दिसतं तुम्हाला नाव युसुफ भाई. ह्या मॉलमध्ये आपल्याला हा मटेरियल खाली करायचा आहे. बघा हा गाडी लावली पार्किंगला आणि मस्त झालो आतमध्ये जाऊन मस्त फ्रेश झालो आहे. जरा बरा वाटला कारण भरपूर दमलेलो. हे बघा आपली गाडी खाली करायला घेतली आहे. ह्याचे बॉक्स आहेत ना ते 106 बॉक्स आहेत. तुम्हाला मी गाडी भरताना सुद्धा दाखवलेली. आणि ह्या लोकेशनचं बरोबर नाव आहे मासा टँक. युसुफ भाई परफ्यूम लय फेमस आहे हैदराबादचा. तर पहिली गाडी खाली करून घ्या नंतर पहिला फ्री होया कारण ह्यांच्याकडे अजून पेमेंटसुद्धा घ्यायचं आहे. तर चालली बघा 2090 किलोमीटर म्हणजे 2100 किलोमीटर आपली गाडी रनिंग झाली आहे. मुंबईत निघालेलो बरोबर 2100 किलोमीटरचा आपला जो प्रवास होता तो करण्यासाठी. आणि फायनली आता तो आपला कंप्लीट झालेला आहे. आता 5व्या स्टेटमध्ये मी आता प्रवास करून थांबलेलो आहे. तुम्ही विचार करायचा 5 स्टेट हा बरोबर 2100 किलोमीटरचा प्रवास कसा काय एवढा लगेच कंप्लीट झाला आणि खूप छान प्रवास केला. तर सर्वात पहिला म्हणजे आपल्या डिझेलचा खर्च झाला बरोबर 10,400. 10,400 मध्ये बरोबर 2100 किलोमीटर आपली गाडी रनिंग झाली आहे. ते सोडा टोल आपल्याला लागलाय बरोबर 3,000 रुपयाचा टोल गेला. बरोबर 2750 रुपये आपले कटिंग झालेत. खूप म्हणजे फिरत आलो आपण आणि सगळा हा एक्सप्रेस हायवेने आपण हा प्रवास केलेला आहे. टिप्पी गेली आपली 700 रुपये तेलंगणाची गेली आहे, आंध्राची गेली 586, तामिळनाडूची गेली 434 रुपये आणि आपण बरोबर कर्नाटकची काढली 1230 रुपये. टोटल 2950 रुपये आपला टिपीचा खर्च झाला आहे. मग तुम्ही आता विचार करत असाल की एवढा खर्च झालाय मग भाडा कितीचा घेतला. बरोबर आहे भाडा सुद्धा तुम्हाला समजायला पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला माहिती आहे काय करायला लागेल. हा तर ही जी आपली ट्रिप होती तर मंडळींनी तुम्हाला कशी वाटली. 2100 किलोमीटरचा जो आपला प्रवास होता 5 स्टेटमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगणा. हे कसा वाटला हा प्रवास तर कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो. तर चला मित्रांनो आपण ह्या ब्लॉगला आपण इथे थांबवतोय. आता आपण हैदराबादला बघत इथनं हैदराबादवर आपल्याला कुठली बुकिंग भेटेल. जर चांगली भेटली बाहेरच्या राज्यातली म्हणजे इथून मला कुठेही जाऊ शकतो मी. परत कलकत्ता, उडीसा, परत दिल्ली कुठेही. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल तुम्हाला जर पुढच्या व्हिडिओ बघायचे असतील तर. चला मित्रांनो आपण आता इथेच आराम घेऊया आणि तुम्हाला सर्वांना जय शिवराय बोलतो आणि तेच रजा घेतो. थँक्यू सो मच.